हॅलो गाईज, 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील ही पोएम आज आपण पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे बास्केट ऑफ मूनलाईट. बास्केट म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, बास्केट हे काय असतं. बास्केट फुल, बास्केट भरून, ऑफ मूनलाईट, बास्केट भरून चंद्रप्रकाश हवा आहे. तर हवा आहे, कोणाला हवा आहे, कशासाठी हवा आहे ते पाहणार आहोत आपण या पोएममध्ये. सो लेट्स स्टार्ट्स. ओ मून, गिव मी मूनलाईट, basket full or 2 baskets full with seeds of moonlight. बघा काय सांगतंय, चंद्राकडे बघून चंद्राला हे म्हटलं गेलेलं आहे की हे चंद्र, गिव मी मूनलाईट, मला तुझा चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल, एक बास्केट भरून दे किंवा 2 बास्केट्स भरून मला तुझ्या चंद्रप्रकाशाच्या बिया दे. From the city to my village on the sides of the path, I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. बघा या स्टांझामध्ये काय सांगितलेलं आहे की फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून त्या बिया मी पेरणार आहे. कुठंपर्यंत? माझ्या गावापर्यंत त्या बिया मी पेरणार आहेत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही, रस्त्याच्या बाजूने, एक या बाजूने एक या बाजूने आणि हा मधला रस्ता, या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मी या बिया पेरणार आहे. आय वॉन्ट टू सॉ SOW, सॉ म्हणजे पेरणे, पेरणे. मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट, दोन्ही बाजूने मी स्मॉल मूनलाईटच्या बिया पेरणार आहे. द होल विलेज गोज टू द सिटी, पूर्ण शहर आहे, पूर्ण आमचं गाव आहे, त्या गावातली लोक सिटीमध्ये डेली जातात, रोज जातात वर्कसाठी, कामासाठी. म्हणजे हा जो पोएटर आहे, कवी आहे, तो ज्या गावामध्ये राहतो त्या गावातले सर्व माणसं शहरामध्ये रोज कामासाठी जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father return home, I am asleep. बघा काय सांगितलेलं आहे, इट बिकम डार्क, खूप अंधार पडतो. कधी? बॅक वे म्हणजे परत यायच्या, सकाळी जातात ना त्या, मग संध्याकाळी येतात परत. मग संध्याकाळ म्हणजे पूर्ण रात्र होऊन जाते आणि पूर्ण रात्र झालेला जो रस्ता आहे तो तो पूर्ण अंधारलेला असतो. आणि कसं आहे ते, क्वाईट फार आहे, म्हणजे आमचं जे विलेज आहे ते शहरापासून थोडं दूर आहे. द रूट इज टफ, आणि तो जो रस्ता आहे तो टफ आहे आणि फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, आणि रस्त्यावर स्नेक्स पण असतात आणि स्कॉर्पियन्स पण असतात. त्याच्यामुळे तो डेंजर पण आहे. आणि शहराकडून घरी यायला, आता अंधार होणार ना, अंधार झाल्यावर घरी येण्यासाठी तिथं बसची पण सोय नाही. आणि ज्या कार्ट म्हणजे कसं, बैलगाड्या वगैरे असतात ना, ग्रामीण भागाच्या रस्त्यांवर, ग्रामीण भागाचे रस्ते खडकाळ असतात, त्याच्यावर चालण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वाहन आमच्याकडे नाही आहे. ज्या वेळेला माझे फादर रिटर्न येतात त्यावेळेला आय एम अस्लीप. आता इथे सांगितलेला आहे अस्लीप, अस्लीप हा शब्द वापरलेला आहे बघा. आणि त्याच्याच नंतर अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. बघा, स्लीपिंग, अस्लीप आणि स्लीपिंग या दोन्हीतला फरक नीट समजावून घेऊया. आता माझ्याकडे जर तुम्ही व्यवस्थित शिकलात तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे सिक्रेट्स किंवा ट्रिक्स तुम्हाला व्यवस्थित मी उलगडून सांगणार आहे. अगदी पद्धतशीर व्यवस्थित तुम्हाला माझ्याकडून शिकायला मिळणार आहे. तुम्हाला स्वतःला इतर लोकांनी शिकवलेला आणि मी शिकवलेला याच्यातला फरक तुम्हाला समजून येईलच. हे बघा, अस्लीप म्हणजे काय, त्याचे फादर घरी येण्याच्या आधी तो झोपून गेलेला आहे म्हणजे अस्लीप आहे. त्याच्यानंतर त्याचे फादर घरी आलेले आहेत, रात्री ते जेवून झोपलेले आहेत आणि परत सकाळी ते कामावर गेलेले आहेत अर्ली मॉर्निंगला. आणि अजूनही हा मुलगा झोपलेला आहे, झोपण्याची क्रिया चालू आहे.
ING बघा ग्रामरचा भाग आहे. झोपण्याची क्रिया अजूनही चालू आहे म्हणजे स्लीपिंग. ठीक आहे. असंच अगदी छानशी पद्धतशीरपणे व्यवस्थित समजून घेऊन शिकण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. बघा परत तो चंद्राला म्हणतोय, जो पोएट आहे तो, की हे चंद्र प्लीज मला तू बास्केट फुल मूनलाईट दे. कशावर दे? ऑन लोन, लोनवर दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न अर्ली. आय टू वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. बघा आय वॉन्ट काय सांगितलेलं आहे, जे काही डार्क रूट असतो, रात्रीचा जो काही डार्क रूट आहे त्याच्यावर मला ते लाईट्स पाडायचे आहेत. आणि त्याच्यामुळे काय होईल, माझे जे फादर आहेत ते रिटर्न अर्ली. म्हणजे आता हे कडवं तुम्ही व्यवस्थित समजावून घेतलं पाहिजे. डोंट वरी, मी व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगते, तुम्ही फक्त लक्ष द्या. बघा पहिल्यापासून पॉईंट काय सांगतोय, त्यांचं पूर्ण विलेज आहे जे शहरापासून थोडंसं दूर आहे. क्वाईट फार दिलं आहे ना इथे बघा, क्वाईट फार, हे बघा इथे आहे क्वाईट फार, थोडंसं दूर आहे. आणि गावचा तो रस्ता पूर्णपणे अंधारलेला आहे आणि घरी येण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वाहन इथे नाही आहे. बघा नायदर बस नॉर कार्ट, म्हणजे कोणत्याही प्रकारची बैलगाडी म्हणा, घोडागाडी बघा म्हणा, काहीच नाही आहे. आणि बससुद्धा नाही आहे. म्हणजे त्यांना कसं यायला पाहिजे, चालत यायला पाहिजे. येताना कसं चालत यायला पाहिजे. मग जर ते चालत येणार असतील तर वाटेत काय आहेत, स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स आहेत, जे की डार्क रोडवर रात्रीच्या अंधाऱ्या रस्त्यावर त्यांना नीट दिसणार नाही. आणि म्हणून तिथले गावकरी लोक घरी येताना एकदम शिस्तात चालत येतात. ठीक आहे. हे तुमच्या लक्षात आलं. ठीक आहे. आणि म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की जर रस्त्याच्या ह्या बाजूने आणि ह्या बाजूने, म्हणजे दोन्ही बाजूने जर का मी तुझा जो मूनलाईट आहे तो मी तिथे लावला तर पूर्ण रस्त्यावर प्रकाश पडेल, उजेड पडेल. आणि त्या उजेडामध्ये जे स्नेक्स पण दिसतील, स्कॉर्पियन्स पण दिसतील. आणि त्याच्यावर पाय न ठेवता बाजूला पाय ठेवून माझे वडील आणि गावकरी फास्ट चालतील. म्हणजे रस्त्याने जो येण्यासाठी थपकत जे येतात घाबरत डार्क रूटवरून, ते तुझ्या उजेडामध्ये अगदी बिनधास्त चालत येतील आणि फास्ट चालतील. त्यामुळे त्यासाठी त्यांना जेवढा वेळ लागणार आहे तो वेळ इथं कमी होणार आहे. म्हणजे ते एकदम लवकर घरी येतील. ठीक आहे. आणि नंतर काय, मग मला त्यांच्याकडून फेरी टेल्स, परीकथा आणि इतर स्टोरीज मला ऐकायला मिळतील. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. बघा पहिलं कडवं परत इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे चंद्रा, मला तुझ्या बास्केट फुल मूनलाईट दे. मला त्याच्या ज्या बिया आहेत त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पेरायच्या आहेत. ह्याचे हे कोण आहेत, पोएट कोण आहेत, सुनील शर्मा. ट्रान्सलेट फ्रॉम डोगरी. डोगरी इट्स अ नेम ऑफ बुक. त्या बुकमधून ही एक पोएम त्यांनी घेतलेली आहे. तर तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजावून सांगून केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल पोएम, तर तुम्ही सबस्क्राईब पण करा, लाईक पण करा, तुमच्या मित्रांना पण, मैत्रिणींना पण, फ्रेंड्सना तुमच्या शेअर करा. आणि तुम्हाला आणखीन कसले एक्सप्लेनेशन व्हिडिओज हवे असतील कोणत्याही लेसनचे तर कमेंट करा. ओके, थँक्यू.